नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरात पोलीस दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा। टोल फ्री 112 वाहनाविना खानापूर घाटमाथा असुरक्षित। खानापूर घाटमाथ्यावर पोलीस दूरक्षेत्र कार्यरत असलं तरी आपत्कालीन सेवेसाठी असलेले टोल फ्री 112 क्रमांकाचे चारचाकी वाहन सध्या उपलब्ध नसल्याची चर्चा रंगली आहे। रेणावी पासून बाणूरगड ताडाची वाडीपर्यंत सुमारे 32 गावे या हद्दीत येतात। वाड्या वस्त्यांचा मोठा विस्तार आणि विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ लक्षात घेता तात्काळ पोलीस प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो। घाटमाथ्यावर गंभीर गुन्हे तुलनेनं कमी असले तरी शेतातील मोटार चोरी, घरफोडी, जागेवरील वादातून मारामाऱ्या असे प्रकार घडत असतात। विशेषतः रात्री अपरात्री भुरट्या चोऱ्यांची भीती कायम असते। अशा वेळी टोल फ्री 112 सेवेसाठी असलेले चारचाकी वाहन घटनास्थळी वेगानं पोहोचत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत होता। मात्र हे वाहन विटा पोलीस ठाण्याकडे हलविण्यात आल्याची माहिती पुढे येते। आधीच खानापूर पोलीस दूरक्षेत्र येथे मनुष्यबळाची कमतरता, आज या अधिकाऱ्याची ड्युटी खानापुरात तर उद्या विटा पोलीस ठाण्यात अशी परिस्थिती असताना टोल फ्री 112 वाहनाची अनुपलब्धता ही चिंतेची बाब ठरत आहे। दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनानं अपघातस्थळ, गावठाण किंवा दुर्गम वाड्यांवर जलद पोहोचणे शक्य होते। त्यामुळे घाट माथ्यावर पोलीस उपस्थिती कमी झाल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे। खानापूर पोलीस दूरक्षेत्राला पुन्हा टोल फ्री 112 वाहन उपलब्ध करून देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेची खात्री द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, खानापूर, सांगली। महाराष्ट्र राज्यामध्ये आता एकच आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक डायल 112। नागरिकांना 24 तास प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवा आणि सुरक्षितता प्रदान करणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे। व्हॉइस कॉल, सिटीजन मोबाईल ऍप्लिकेशन वापरून SOS, SMS, व्हॉट्सअप, ट्विटर, ईमेल, सिटीजन वेब पोर्टल इत्यादी द्वारा नागरिक मदत मागू शकतात। पोलीस मदतीसाठी कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचतील। हवी असेल पोलिसांची साथ, करा डायल 112 आणि मिळवा मदतीचा